नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वामी. आपण या पर्टिक्युलर युनिटमध्ये सी-टी-सी-एफ विषय बघणार आहे. सी-टी-सी-एफ म्हणजे करंट ट्रेंड्स अँड केसेस इन फायनान्स बघणार आहोत. पर्टिक्युलर ह्या युनिटमध्ये आपण फायनान्स रिलेटेड गोष्टी बघणार आहोत. फायनान्स का गरजेचं आहे? फायनान्ससाठी कोणकोणते पॅरामीटर्स आहेत? बँकिंग काय असते? स्टार्टअपसाठी फायनान्स लागतो आपल्याला, बिझनेससाठी फायनान्स लागतो. ह्या सर्व गोष्टी आपण ह्या फायनान्समध्ये बघणार आहोत. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्हज काय? ह्या पर्टिक्युलरली आपण ह्या करंट ट्रेंड्स इन फायनान्स आपण बघणारच आहोत. पर्टिक्युलरली ह्या युनिटमध्ये काय 20 मार्काला प्रॉब्लेम येतात, 30 मार्काला थिअरी येतात. प्रॉब्लेमचे व्हिडिओ आपण ॲज युजुअल शेवटी घेणारच आहोत. तर प्रॉब्लेमचे व्हिडिओ आपण शॉर्टमध्ये कव्हर करू. 2 ते 3 टाईपचे प्रॉब्लेम आहेत. इझिली आपण एका व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम कव्हर करून टाकू. आणि पर्टिक्युलरली हा युनिट जो आहे, फर्स्ट युनिट आपण जे स्टार्ट करणार आहे, तर पर्टिक्युलरली युनिट काय आहे, थोडा लेंदी आहे. कारण यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर करायचा असा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे सर्व गोष्टी कव्हर करण्याच्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवला. थोडा लेंदी झालेला आहे. माफ करा, बघा आणि जास्तीत जास्त कन्सेप्ट गेन करण्याचा करा. एकदम शॉर्टमध्ये आणि कन्सेप्च्युअल आणि एकदम इझी वेने आपण कन्सेप्ट समजणार आहोत. आणि याची पर्टिक्युलर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल ह्या पीपीटीची. तुम्ही पीपीटी डाउनलोड करा, वाचू शकता आणि पेपरच्या अगोदर सर्व व्हिडिओ येऊन जातील. तर बरेच लोकांचा प्रश्न असतो, प्रॉब्लेम्स कधी येतील? काळजी करू नका मित्रांनो. सर्व पेपरच्या आधी येऊन जाईल. सो बी पेशंट आणि वेट करा, अभ्यास करा. ठीक आहे. तर ह्या फर्स्ट युनिटमध्ये काय आहे, आपलं युनिट काय, इंट्रोडक्शन टू द मायक्रो फायनान्स आहे. मायक्रो फायनान्स म्हणजे काय असतं? त्याचं मिनिंग काय आहे? टाइप्स कोणकोणते मायक्रो फायनान्स म्हणजे प्रोडक्ट्स येतात असं आपले. मॉडेल्स ऑफ लेंडिंग कोणकोणते असतात मायक्रो फायनान्समध्ये. परत गव्हर्नमेंट, आरबीआय, नाबार्डचे इनिशिएटिव्हज काय काय मायक्रो फायनान्सला प्रमोट करण्यासाठी. हे सर्व गोष्टी आपण ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये बघणार आहोत. परत मायक्रो फायनान्सचे बेनिफिट्स काय, त्यामध्ये काय पर्टिक्युलर इश्यूज आहेत का, चॅलेंजेस आहेत का, कशाप्रकारे ते चॅलेंजेस सॉल्व्ह करायचे. देन मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन काय, त्याच्या रिलेटेड कुठली केस स्टडीज आहेत का, आहेत तर केस स्टडीजने कसे रोल प्ले केले होते आपल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनला डेव्हलप आणि प्रमोट करण्यासाठी. देन व्ही-सी-एफ, व्हॅल्यू चेन फायनान्स म्हणजे काय, चिट फंड फायनान्स म्हणजे काय आणि शॅडो बँकिंग काय. हे पर्टिक्युलरली 10 टॉपिक्स आपण ह्याच्यामध्ये बघणार आहेत युनिटमध्ये. तर आपण चालू करूया, टाईम जास्त नाही आपल्याकडे. फटाफट. फायनान्स काय? फायनान्स म्हणजे काय असतं? मनी मनी मॅनेजमेंट असतं, ॲसेट मॅनेजमेंट असतं आणि त्यामध्ये काय इन्व्हेस्टिंग, बॉरोइंग, लेंडिंग, बजेटिंग आणि रिस्क मॅनेजमेंट ह्या सर्व गोष्टीला आपण फायनान्स म्हणू शकतो. फायनान्स कशासाठी लागतं? व्हाय वी नीड द फायनान्स? पर्टिक्युलरली फायनान्स आपल्याला बिझनेस करण्यासाठी लागतो. अशा भरपूर गोष्टीसाठी फायनान्स लागतो. इन्व्हेस्टमेंटसाठी लागतो, ऑपरेशनसाठी लागतो, बिझनेस एक्सपांड करायचे आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचे आहे, रिस्क मॅनेजमेंट करायचे आहे, काय आपले प्रोज अँड कॉन्सवरती आयडेंटिफाय करून प्रोजला प्रमोट करायचे, कॉन्सला कमी करायचे, त्यासाठी फायनान्स लागतो आपल्याला. त्यानंतर वर्किंग कॅपिटल आपलं जे असतं त्याच्यासाठी काय मर्जर्स आणि ॲक्विजिशन्स करायचे कंपनीचे फ्युचर एक्सपान्शनमध्ये, त्याच्यासाठी आपल्याला फायनान्स लागतो. देन कंप्लायन्स रेग्युलेशन्स असतात, काय नवीन गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, त्याच्यासाठी आपल्याला बजेट ठेवावं लागतं आणि त्या ॲडॅप्टेशनसाठी काय फंड लागतो, त्याच्यासाठी पण आपल्याला फायनान्स लागतो. देन नवीन इनोव्हेशन करायचे, R&D करायचे, त्याच्यासाठी पण आपल्याला फंड लागत असतो आणि फायनान्स लागू शकतो. आणि शेवटी बिझनेस आपल्याला करतोय आपण, बिझनेसमध्ये सर्व्हायव्हल करण्यासाठी, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतो ना आपण, म्हण आहे, तर सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टसाठी आपल्याला एकदम फायनान्स लागतो, चांगल्या रीतीने फायनान्स लागतो. ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला फायनान्स लागत असतो. देन इंट्रोडक्शन टू द मायक्रो फायनान्समध्ये आपण बघणार आहोत. मायक्रो फायनान्स म्हणजे काय? पर्टिक्युलरली मायक्रो फायनान्स म्हणजे स्मॉल स्मॉल अमाऊंट ऑफ लोन, ज्यांना बँकिंगच्या फॅसिलिटीज नाही आहेत, अशा लोकांना स्मॉल अमाऊंटमध्ये लोन देणे आणि त्यांना मेन स्ट्रीम इकॉनॉमीमध्ये घेऊन येणे, हे मायक्रो फायनान्सचं उद्दिष्ट असतं. त्याची डेफिनेशन काय? Microfinance is a financial service offered to the individual who typically lack access to the traditional banking system, especially in developing countries. It involves providing small loans, saving account, insurance, and other basic financial services to the low-income individuals and groups who do not have access to the conventional banking services. जे असे लोक आहेत, जे पुअर आहेत, ज्यांना लो इन्कम ग्रुप्स आहेत, जे डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहेत, ज्यांना बेसिक बँकिंग सिस्टमला आपल्याला ॲक्सेस नाही आहे, अशा लोकांना स्मॉल अमाऊंट ऑफ लोन्स देणे, इन्शुरन्स देणे, अदर बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, ह्या सर्व गोष्टीला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो. मायक्रो फायनान्स म्हणजे की प्रिन्सिपल्स आहेत. काय प्रिन्सिपल्स आहेत? सगळ्यात पहिला प्रिन्सिपल आहे फायनान्शियल इन्क्लुजन. जसं म्हणलो, गरीब राहू या अमीर राहू, प्रत्येकाला एक राईट टू हॅव बेसिक अकाउंट, बेसिक फायनान्शियल इन्क्लुजन. त्या बेसिक फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आपल्याला प्रत्येक रिच अँड पुअरला इन्क्लूड करायचं आहे. जे रुरल एरियात आहे त्यांना कव्हर करायचे आहे, अर्बन एरियामध्ये जे आहेत त्यांना कव्हर करायचे आहे, मेट्रो एरियामध्ये ज्यांना कव्हर करायचे आहे, स्टुडंटला करायचे आहे, सिनियर सिटीजनला करायचे आहे, वुमेनला करायचे आहे. हा सर्व डायव्हर्स ग्रुपला आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. तेच म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन असतं. देन नेक्स्ट टार्गेट काय आपलं? पॉवर्टी एलिव्हेशन. पॉवर्टी एलिव्हेशनमध्ये काय असतं? जे पॉवर्टी आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त 50% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, ते काय आहेत? पॉवर्टी लाईनमध्ये राहतात. त्यांना आपल्याला अबो पॉवर्टी लाईन आणायचं आहे, त्यांची पॉवर्टी कमी करायची आहे, त्यांना एज्युकेशन द्यायचे आहे, हेल्थ केअर द्यायचे आहे. ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला फायनान्स लागतं आणि हे सर्व फायनान्ससाठी आपण स्मॉल स्टेप म्हणून मायक्रो फायनान्सचा उपयोग करू शकतो. देन आहे सोशल इम्पॅक्ट. सोशल इम्पॅक्ट म्हणजे काय? आपण जेव्हा मायक्रो फायनान्स
पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला, ग्रुपला देतो. तो फायनान्स बिझनेससाठी यूज करतो. बिझनेसमुळे इकॉनॉमी डेव्हलप होते. इकॉनॉमीमुळे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होतं. इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ओव्हरऑल इकॉनॉमीची जीडीपी वगैरे वाढते. त्यामुळं ह्या आपल्या सोसायटीवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो त्याचा. त्यालाच आपण म्हणतो सोशल इम्पॅक्ट. त्यामुळे काय होतं, इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी, कोहिजन अँड वुमेन एम्पॉवरमेंटला बढावा भेटत असतो. ह्या पर्टिक्युलरली सोशल इम्पॅक्ट असतो. देन सस्टेनेबिलिटीसाठी पण आपल्याला मायक्रो फायनान्स लागतो. म्हणजे बॅलन्सिंग द राईट फॉर्म ऑफ फायनान्स विथ द सस्टेनेबल अप्रोच इज द नीड ऑफ आवर. म्हणजे आपल्याकडे जो गॅप्स आहेत फायनान्समध्ये आणि जे आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत त्या दोन्हीमधला ब्रिज करणे हे फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचं काम असतं. देन बॅलन्सिंग द फायनान्शियल व्हायबिलिटी ऑफ सोशल ऑब्जेक्टिव्ह टू इन्शुअर लॉंग टर्म इम्पॅक्ट. देन क्लायंट सेंटर्ड अप्रोच. म्हणजे मायक्रो फायनान्समध्ये पर्टिक्युलर क्लायंटची काय नीड आहे त्याच्यानुसार त्याला प्रोडक्ट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस डिझाईन करून जास्तीत जास्त प्रोडक्ट त्याच्या हिशोबाने बनवणे हे क्लायंट सेंटर्ड सर्व्हिस असा आपण म्हणू शकतो. देन कॅपॅसिटी बिल्डिंग. ओव्हरऑल काय, इंडिव्हिज्युअलची कॅपॅसिटी बिल्ड करणे, त्याला सेल्फ आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी त्याला मदत करणे, आपला बिझनेस करणे, बिझनेससाठी त्याला काय सपोर्ट सिस्टम आहे त्याला देणे आणि ओव्हरऑल इंडिव्हिज्युअलची कॅपॅसिटी बिल्ड करणे, जेणेकरून तो आपल्या डिसिजन्स घेऊन इकॉनॉमीला एक बूस्ट देऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय म्हणलं, फायनान्शियल लिटरसी वाढवू शकतो, एज्युकेशनल इनिशिएटिव्ह अँड देन ओव्हरऑल फायनान्शियल रिझिलियन्ससाठी आपण मदत करू शकतो ह्या कॅपॅसिटी बिल्डिंग थ्रू. आणि शेवटी आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटमध्ये पर्टिक्युलरली कोण अशी इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांना फायनान्शियल गरज आहे आणि ज्यांच्याकडे कोलॅटरल नाही, अशा सर्व गोष्टी आपण त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटची गरज असते. असेसमेंट करतो, अनालिसिस करतो आणि मिटिगेशन करतो. ह्या पर्टिक्युलर रिस्क मॅनेजमेंटचे टाईप आहेत. हे झाले टाईप्स ऑफ मायक्रो फायनान्स प्रोडक्ट. काय, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो फायनान्स प्रोडक्ट विच आर नेसेसरीली इन द डे टू डे लाईफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स. ते काय काय प्रोडक्ट्स आहेत. मायक्रो लोन म्हणजे काय, स्मॉल लोन एखाद्या इंडिव्हिज्युअलला देणे, जेणेकरून तो आपले डे टू डे लाईफ चालवणे आणि आपलं घर चालवू शकतो. त्याच्यामध्ये काय असतं, स्मॉल लोन प्रोव्हाइडेड टू द इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप फायनान्स इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज सच एज स्मॉल फिनान्स, ॲग्रिकल्चर इनपुट ऑर होम इम्प्रुव्हमेंट. ग्रुप लोन्समध्ये काय असतं, आपल्याला फोस्टरिंग द सोशल कोलॅटरल अँड पियर सपोर्ट. देन इंडिव्हिज्युअल लोन्समध्ये काय करतो आपण, इंडिव्हिज्युअलला त्याच्या क्रेडिट वर्दीनेस आणि रिपेमेंट कॅपॅसिटीवरती लोन देतो. सेव्हिंग अकाउंट देत असतो. मायक्रो फायनान्सचं एक प्रोडक्ट आहे सेव्हिंग अकाउंट. जास्तीत जास्त लोकांना सेव्हिंगच्या हॅबिट लावणे आणि जास्तीत जास्त लोकांना मेन स्ट्रीम फायनान्स आपल्या बँकिंग सिस्टीममध्ये घेऊन येणे, त्याच्यासाठी आपण त्याला बेसिक सेव्हिंग अकाउंट, इन्शुरन्स आणि अदर काइंड्स ऑफ प्रोडक्ट्स त्याला देऊ शकतो, जेणेकरून तो अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करू शकतो, विड्रॉ करू शकतो आणि एक फायनान्शियल ॲसेट बिल्ड करू शकतो आणि इमर्जन्सीसाठी एक फंड पण क्रिएट करू शकतो. देन इन्शुरन्स प्रोडक्ट, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्स, अशा प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला अनफॉर्सिन रिस्क आणि वल्नरेबिलिटीजला मिटिगेट करण्यासाठी आपण इन्शुरन्स प्रोडक्ट देत असतो. देन हाऊसिंग फायनान्स, ज्यांना घर बांधायचं आहे, रिपेअर करायचं आहे, लँड परचेस करायचे आहे, ह्या सर्व लोकांना आपण एक होम लोन म्हणून होम फायनान्स देऊ शकतो. देन मायक्रो लिझिंगमध्ये काय असतं, स्मॉल असेट्स वगैरे आपण एखाद्या लीजवरती देतो, जेणेकरून तो इंडिव्हिज्युअल स्मॉल स्केलवरती आपला बिझनेस स्टार्ट करून इकॉनॉमी आणि इंडिव्हिज्युअलला एम्प्लॉयमेंट जनरेशन करून ओव्हरऑल बूस्ट करू शकतो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. त्याच्यासाठी आपल्याला मायक्रो लिझिंग गरजेचं आहे. आणि ॲग्री फायनान्स, जे लोक आपल्या इंडियामध्ये 54% लोक असे आहेत की जे ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहेत, अशा लोकांना ॲग्री रिलेटेड लोन देणे, फायनान्स देणे आणि जेणेकरून ज्यांचं ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त प्रोड्यूस होऊन आपल्या इकॉनॉमीमध्ये एक ॲग्रिकल्चर रिलेटेड बूस्ट भेटेल आणि जेणेकरून जीडीपी वाढेल. ह्या ॲग्रिकल्चर फायनान्स त्याच्यासाठी गरजेचं असतं. ह्या टाईपचे आपले प्रोडक्ट्स आहेत. देन आहे मॉडेल्स ऑफ मायक्रो फायनान्स लेंडिंग. कोणत्या टाईपच्या लेंडिंग आहेत, तर ग्रुप बेस्ड लेंडिंग आहेत, इंडिव्हिज्युअल बेस्ड लेंडिंग आहे, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वगैरे डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे की स्पेशलाइज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. देन रोस्का, आपण काय म्हणतो रोस्काला, रोटेटिंग सेव्हिंग अँड क्रेडिट असोसिएशन. त्यामध्ये इन्फॉर्मल ग्रुप असतात, एक प्रकारे आपलं फंड स्वतः गोळा करतात कलेक्टिव्हली आणि एकमेकाला डिस्ट्रीब्यूट करतात, ज्याला गरज आहे त्याला आपण रोस्का म्हणू शकतो. देन आहे डिजिटल मायक्रो फायनान्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर फास्टर ट्रान्झॅक्शन्स, जसं UPI आहे, फोनपे आहे, क्रेडिट कार्ड्स आहेत. अशा प्रकारे जे आपल्याला प्रोडक्ट्स भेटतात ते डिजिटल मायक्रो फायनान्समध्ये येतात. देन आहे सेल्फ हेल्प ग्रुप. सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काय, 10 ते 12 महिला, अदर इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात, आपल्याला ज्यांना गरज आहे त्यांना पैसे सर्व एकत्र गोळा करून देत असतात. त्याला आपण म्हणतो सेल्फ हेल्प ग्रुप. म्हणजे सेल्फ हेल्प नावातच आहे सेल्फ हेल्प, तशा प्रकारे आपण देऊ शकतो. आणि अदर कोणकोणते अजून मोड्स ऑफ लेंडिंग आहेत, जसे कम्युनिटी बँकिंग आहे, ग्रुप लेंडिंग आहे, विलेज बँकिंग आहे, बँक गॅरंटी, इंडिव्हिज्युअल, NGOज, रोस्काज आहे, कोऑपरेटिव्ह, ग्रामीण असोसिएशन, क्रेडिट युनियन, इंटरमिडिएटरी जसे बँक आहेत, NBFCs आहेत.
देन पियर प्रेशर आणि स्मॉल बिझनेस एंटरप्राइजेस. अशा प्रकारे डिफरंट काइंड्स ऑफ लेंडिंग मॉडेल्स आहेत. देन आहे आपलं इनिशिएटिव्ह बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन डेव्हलपमेंट ऑफ मायक्रो फायनान्स. मायक्रो फायनान्स डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय इनिशिएटिव्ह घेतले? डिफरंट काइंड्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह घेत असतात, जेणेकरून मायक्रो फायनान्स डेव्हलप झाला पाहिजे, इकॉनॉमी डेव्हलप झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेशन झाले पाहिजेत आणि ओव्हरऑल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड डिसेन्सी ऑफ लिव्हिंग हे वाढले पाहिजे. हे गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय स्टेप्स घेतले? सगळ्यात पहिलं सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज. जे सेल्फ हेल्प ग्रुप आपल्या स्वतःमध्ये पैसे जमा करत होते आणि एकमेकाला देत होते, ह्या अशा सेल्फ हेल्प ग्रुपला काही मदत लागते, जे बँकसोबत लिंक करून बँक त्या सेल्फ हेल्प ग्रुपला लोन देणार, जेणेकरून जे इंडिव्हिज्युअलमध्ये जे लोन वाटत होते त्यांना आणखी जास्त प्रमाणामध्ये फायनान्स भेटेल, जेणेकरून ते आपला बिझनेस, आपले सोशल कॉजेस, सोशल रिक्वायरमेंट, फायनान्शियल रिक्वायरमेंट, पर्सनल कॅपॅसिटी हे सर्व गोष्टी त्याच्या थ्रू कंप्लीट आणि पूर्ण करू शकतात. हे झालं सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम. देन आहे नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. जे रुरलमध्ये लोक असतात त्यांना एम्प्लॉयमेंट देणे, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, फायनान्शियल असिस्टन्स देणे आणि लाईव्हलीहूड सपोर्ट देणे ह्यासाठी गव्हर्नमेंटने नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असाल मनरेगा स्कीम असते आपली गव्हर्नमेंटची, एम जी नरेगा. ह्या स्कीममध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअलला गावामध्ये रोड रस्ते बांधण्यासाठी ह्या स्कीम थ्रू आपल्याला पैसे देत असतं गव्हर्नमेंट. देन आहे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. जसं रुरलसाठी आहे, त्या अर्बनमध्ये पॉवर्टी कमी करणे, प्रत्येकाला घर भेटणे, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग भेटणे आणि जे डिसेन्सी आणि जे घाण वातावरणात ते राहतात, झोपडपट्टीत राहतात, अशा लोकांना एक चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन जाणे हे अर्बन लाईव्हलीहूड मिशनचे ऑब्जेक्टिव्ह आहे. देन आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. जे लोकांना स्मॉल स्केलवरती बिझनेस करायचे आहे, स्मॉल स्केल एंटरप्राइजेस करायचे आहेत, मायक्रो मीडियम अशा प्रकारे जे एंटरप्राइजेस असतात, अशा एंटरप्राइजेसला एक बूस्ट म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक स्कीम घेऊन आले, मुद्रा योजना. मुद्रा योजना अंतर्गत 10 लाखापर्यंत लोन भेटतं कोलॅटरल फ्री, आणि त्या थ्रू आपण बिझनेस इस्टॅब्लिश करून ते पैसे वापस करू शकतो, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे एकदम स्वस्तात मस्त इंटरेस्टमध्ये कुठल्याही सावकाराला जास्त व्याजाला बळी न पडता गव्हर्नमेंटने हे स्कीम आणलेली आहे. देन आहे स्मॉल फायनान्स बँक. स्मॉल फायनान्स बँकचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर रूरल एरियात अंडर सर्व्ड एरिया, ज्या एरियामध्ये बँकिंग सिस्टीम नाही अशा एरियामध्ये स्मॉल फायनान्स बँक जातात, सेटअप होतात आणि तिथल्या लोकांना मदत करतात. त्यांचं जसं RBIचं आणि गव्हर्नमेंटचं आहे प्रायोरिटी लेंडिंग सेक्टर. प्रायोरिटी लेंडिंग सेक्टरमध्ये स्मॉल फायनान्स बँक वर्क करत असते. त्याच्यामध्ये डिफरंट ॲग्री प्रोडक्ट्स वगैरे असे भरपूर कॅटेगरीज लावलेले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रायोरिटी सेक्टर कोणकोणते आहेत? एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, ॲग्रिकल्चर आहे. ह्या सर्व गोष्टीला ह्या स्मॉल फायनान्स बँकेला 75% ऑफ देअर डिपॉझिट्स ऑर देअर लोन कॅपॅसिटी ह्या इन्स्टिट्यूशनला, जसे ॲग्रिकल्चर, एज्युकेशन आणि हेल्थ ह्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त त्यांना लोन द्यायचं असतं मित्रांनो. देन आहे स्टँडअप इंडिया स्कीम. स्टँडअप इंडियामध्ये जे SC आणि ST कॅटेगरीमध्ये लोक आहेत त्यांना बिझनेस करायचे, तर त्यांना अशा लोकांना गव्हर्नमेंट काय करतं, लोन देतं अप टू 1 करोडमध्ये आणि ॲटलिस्ट 1 वुमेन पर ब्रँच असं गव्हर्नमेंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. वुमेनला पण ह्यामधनं प्रमोट करायचं गव्हर्नमेंटचं इंटेन्शन आहे. देन आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन गॅरंटी प्रोग्राम. तर यामध्ये काय जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट होणे, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी ज्यांना बिझनेस गरज आहे, फायनान्सची गरज आहे, लोनची गरज आहे, अशा लोकांना लोन देणे आणि जे की नॉन फार्म सेक्टरमध्ये आहेत, हे PMGEPचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नॉन फार्म सेक्टरमधल्या कंपन्यांना पैसे देणे आणि जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट प्रोड्यूस करणे हे त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे. देन आहे मायक्रो फायनान्स बिल घेऊन आलं होतं गव्हर्नमेंटनं, ज्याच्यामध्ये इरेग्युलरिटीज, ज्याच्यामध्ये डिफॉल्टरच्या केसेस आहेत, चॅलेंजेस आहेत, ह्या सर्व गोष्टीला कमी करून जास्तीत जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह फ्रेमवर्क देण्याचा प्रयत्न हे गव्हर्नमेंटचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे डिफरंट टाईप्स ऑफ गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आता नेक्स्ट आहे इनिशिएटिव्ह बाय RBI आणि नाबार्ड आणि RBIने काय इनिशिएटिव्ह घेतले? RBIने काय केले? रेग्युलेटरी गाईडलाईन्स, म्हणजे जे बँकिंग मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्या फेवरमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन बनवले, जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना फायनान्स देतील आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, असं RBIचं उद्दिष्ट असतं मित्रांनो. देन आहे लायसन्स देणे स्मॉल फायनान्स बँकला, रूरल एरिया सेटअप करणे, त्यांचं हर्डल्स कमी करणे आणि जास्तीत जास्त त्यांना काय म्हणतात मायक्रो फायनान्स फ्रेंडली बिल आणि मायक्रो फायनान्स फ्रेंडली इनिशिएटिव्ह घेऊन येणे हे RBIचं काम आहे मित्रांनो. त्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन त्यांचा अजेंडा आहे. ओव्हरऑल मॉनिटरिंग आणि सुपरविजन करणे आणि रूलनुसार त्यांना काम करणे, कंप्लायन्सचं कमीत कमी बर्डन ठेवणे, रेग्युलेटरी स्ट्रक्चरमध्ये काम करणे हे RBIचं सुपरविजन मॉनिटरिंगमध्ये काम येत असतं. देन आहे नाबार्ड. नाबार्डचं काय फुल फॉर्म? नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट. हे नाबार्डचं फुल फॉर्म आहे, जेणेकरून हे ॲग्रिकल्चरसाठी स्पेशली बँक बनवलेली आहे. ॲग्री सेक्टरमध्ये जास्तीत जास्त लोकांना प्रमोट करणे, त्याच्यामध्ये काय बँक लिंकेज प्रोग्राम घेऊन आलेले आहेत. सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज, जसं आपण डिस्कस केलं, सेल्फ हेल्प ग्रुपला फायनान्स देणे, जेणेकरून ते आपले लोन कॅपॅसिटी इन्क्रीज करून जास्तीत जास्त बिझनेससाठी
प्रमोट होतील आणि जास्तीत जास्त बिझनेस करून जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन करतील. देन आहे कॅपॅसिटी बिल्डिंग, ओव्हरऑल कॅपॅसिटी बिल्डिंग करणे, वुमेन एम्पॉवरमेंट करणे, एंटरप्रेन्युअरशिप स्किल्स डेव्हलप करणे आणि ओव्हरऑल फायनान्शियल लिटरसी वाढवणे हे कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये येत असतं मित्रांनो. रिफायनान्सिंग सपोर्ट, ज्या इन्स्टिट्यूशनला, ज्या ग्रुप्सला फायनान्स कमी पडलेला आहे अशा लोकांना जास्तीत जास्त रिफायनान्स करणे हे नाबार्डचं पण ऑब्जेक्टिव्ह असतं. ज्यामध्ये नाबार्ड काय, गव्हर्नमेंट जे रुरल बँक्स असतात, जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, अशा ग्रामीण बँकला रुरल बँक्स असतात. रुरल बँकला ह्या सर्वांना आपलं नाबार्ड फंडिंग देत असतं, जेणेकरून ते त्या सेक्टरमध्ये आणखी जास्त लेंडिंग करून आणखी जास्त काय म्हणतात त्याला कॅपॅसिटी बिल्ड करून जास्तीत जास्त लोकांना बिझनेस ओरिएंटेड बनवणे आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन करणे हे नाबार्डचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. देन इनोव्हेशन आणि प्रमोशन करणे, जेणेकरून जास्तीत जास्त मॉडेल्स आणि इम्प्रूव्हमेंट त्या मॉडेल्समध्ये भेटेल, अप्रोचेस वेगवेगळे तयार होतील, असे ह्या नाबार्डचं इनिशिएटिव्हचं फंक्शन काय नाबार्डचं. तर क्रेडिट फॅसिलिटेशन आहे, रिफायनान्सिंग इन्स्टिट्यूशन म्हणून बघतो, डेव्हलपमेंटल इनिशिएटिव्ह घेतं, प्रमोशन ऑफ रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपॅसिटी बिल्डिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि सपोर्ट टू सेल्फ हेल्प ग्रुप हे ओव्हरऑल नाबार्डचं फंक्शन्स आहेत मित्रांनो. अशा प्रकारे नाबार्ड, गव्हर्नमेंट आणि RBI मायक्रो फायनान्सला प्रमोट करण्यासाठी काम करत असतं. देन आहे इनोव्हेटिव्ह मायक्रो फायनान्स मॉडेल्स काय काय आहे. तर मायक्रो फ्रँचायझी, जसं आपण म्हणतो फ्रँचायझी घेतले ह्या कंपनीची, त्या फ्रँचायझी घेण्यासाठी जास्तीत जास्त लोन सपोर्ट देणे आणि त्या टाईपचं जे हाय स्केलला फ्रँचायझी थ्रू काम केलं असतं, सेटअप बिझनेस मेथड्स असतात, सेटअप त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल असतं, तशा टाईपचं रुरल एरियामध्ये लोकांना फायनान्स भेटणे आणि तशी बिझनेस स्कीम रेप्लिकेट करणे हे गरजेचं असतं. मायक्रो फ्रँचायझिंगमध्ये ते येत असतं. देन आहे मोबाईल बँकिंग, जास्तीत जास्त लोकांना मोबाईलवरती ऑनलाईन डिजिटल घेणे, फोनपे देणे, गुगल पे देणे आणि बँकेची सेवा देणे, मोबाईल बँकिंग देणे, नेट बँकिंग देणे, अशा प्रकारच्या सेवा देऊन जास्तीत जास्त त्याला डिजिटल बनवणे, फायनान्शियल लिटरेट बनवणे ह्या मोबाईल बँकिंगचं काम आहे. जेणेकरून तो स्वतः डिपॉझिट ऑनलाईन करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो, विड्रॉल करू शकतो, ह्या सर्व फॅसिलिटीज तो मोबाईल बँकिंग थ्रू करू शकतो. देन आहे बँक्स ऑन व्हील, जसं की आपल्याला बिझनेस करस्पॉन्डन्स मिळतात पोस्ट ऑफिसमध्ये, जे घरगुती येतात, आपल्याला पैसे देतात. देन आपल्याला किऑस्क, जे आपल्याला माहिती आहे SBIचं ग्राहक सेवा केंद्र, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली थंब लावून पैसे काढू शकता. ह्या अशा प्रकारे बँक्स ऑन व्हील, ATM कार्ड्स, ह्या अशा प्रकारे हे सिस्टीम जनरेट करणे, जास्तीत जास्त लोकांना डोअर स्टेप सर्व्हिस भेटणे ह्या बँक्स ऑन व्हीलचं ऑब्जेक्टिव्ह असतं मित्रांनो. देन आहे बिझनेस करस्पॉन्डंट, तेच बिझनेस करस्पॉन्डंटमध्ये तेच असतं, आपल्या घरी देणे सेवा, ग्राहक सेवामध्ये सेवा देणे, जास्तीत जास्त फास्ट सेवा देणे, सर्व्हिस देणे, इझी देणे, कन्व्हिनियंटली देणे आणि ॲट द लो कॉस्ट देणे, ह्या सर्व बिझनेस करस्पॉन्डंटचं काम असतं. देन मायक्रो लिजिंग, एंटरप्रेन्युअर्स आहेत, त्या एंटरप्रेन्युअर्सला बिझनेस करण्यासाठी काय ॲसेट्स लागतात, काही इक्विपमेंट्स लागतात, ते लीजवरती देणे, जेणेकरून त्याची इन्व्हेस्टमेंट त्या पर्टिक्युलर सेटमध्ये कमी होईल आणि जास्तीत जास्त तो लीजवरती घेऊन आउटपुट प्रोडक्टिव्ह काढेल आणि इफिशियंटली काढेल, हे ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं आहे मित्रांनो. देन ॲडव्हान्टेज, ओव्हरऑल ॲडव्हान्टेज काय मायक्रो फायनान्सचे, फायनान्शियल इन्क्लुजन होतं, त्यावरती पॉवर्टी एलिव्हेशन होतं, कमी होते पॉवर्टी. देन वुमेन एम्पॉवरमेंटला बढावा भेटतो, पुन्हा बिझनेस माइंडसेट, एंटरप्रेन्युअर्स माइंडसेट तयार होतो. देन फ्लेक्झिबल रिपेमेंट टर्म्स वगैरे आपल्याला आपण बनवू शकतो आणि देन आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट होऊ शकते त्याच्या थ्रू, लोकल डेव्हलपमेंट होऊ शकते. देन आहे ॲक्सेस टू क्रेडिट फॉर स्मॉल फायनान्सेस, स्मॉल बिझनेसेस, स्टार्टअप्स, हे अशा प्रकारे हे मायक्रो फायनान्सचे ॲडव्हान्टेजेस आहेत मित्रांनो. ॲडव्हान्टेजेससोबत डिसॲडव्हान्टेजेस पण येतात. प्रत्येक कॉईनला दोन बाजू असतात, एक प्लस आणि एक निगेटिव्ह. तर तशाच प्रकारे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, काय ओव्हर इंडेप्टेडनेस आहे, जास्तीत जास्त कर्जबाजारीपणा होऊ शकतो याच्यामुळे, जास्तीत जास्त फायनान्स देत असलो तर. हाय इंटरेस्ट रेट पण चार्ज लागतो. रुरल एरियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे बँकेला, त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जास्तीत जास्त बँकेला लोन घ्यावं लागतं, जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करावं लागतं आणि इन्व्हेस्टमेंट ते कुठून काढायचे, तर लोकांकडून काढावं लागतं आणि लिमिटेड लोक असतात, त्याच्यामुळे ते हाय इंटरेस्ट रेट आपल्यावरती टाकतात किंवा लागतात. देन आहे डिपेंडन्सी ऑन एक्सटर्नल फंडिंग आहे. स्मॉल फायनान्स बँकमध्ये कसं डिपॉझिट कमी असतं आणि त्यांचं ऑब्जेक्टिव्ह जास्त लोन देण्याचं असतं. डिपॉझिटच कमी आहेत, लोन जास्तीचे आहेत, तर कसं पॉसिबल आहे मित्रांनो. त्याच्यामुळे एक्सटर्नल फंडिंगसाठी त्याला डिपेंड राहावं लागतं. म्हणजे नाबार्डसारखे इन्स्टिट्यूशन देणार, RBI देणार, गव्हर्नमेंट देणार, यांना फंड देणार, मग हे परत दुसऱ्यांना देणार. अशा प्रकारे यांचं डिपेंडन्सी वाढत असते मित्रांनो. हे पण एक आहे. रिस्क ऑफ मिशन ड्रिफ्ट, कधी कधी काय होतं, आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी द्यायचे आहे, परंतु तुम्ही दुसऱ्या बिझनेससाठी, स्मॉल स्केल बिझनेससाठी वगैरे देतो. तुमचं जे मिशन आहे त्या मिशनपासून तुम्ही डायव्हर्ट होता. हे पण एक चॅलेंजेस आहेत मित्रांनो. देन आहे लिमिटेड कव्हरेज इन रिमोट एरिया, जसं मी पण लिमिटेड एरियाज असतं, लिमिटेड पीपल असतात आणि जास्त लोन द्यायचं असतं, डिपॉझिट्स कमी असतात, हे पण एक चॅलेंजेस आहे. देन लॅक ऑफ फायनान्शियल एज्युकेशन आणि वल्नरेबिलिटी टू इकॉनॉमिक शॉक्स आहे, नॅचरल डिझास्टर. समजा गावामध्ये फ्लड आलं, अर्थक्वेक आलं, सायक्लोन आलं, ह्याच्यामध्ये काय लोकांची इकॉनॉमी बर्बाद होणार, मग ते रिपेमेंट नाही करू शकणार. अशा प्रकारे हे चॅलेंजेस आहेत नॅचरली, त्याच्यामुळे हे डिसॲडव्हान्टेजमध्ये आपण गेन करू शकतो. ह्या झाले प्रोज अँड कॉन्सचे आपले मायक्रो फायनान्सचे. देन इश्यूज अँड चॅलेंजेस फेस बाय मायक्रो फायनान्स. आपल्याला 10 मार्काला क्वेश्चन येतो मित्रांनो, मायक्रो फायनान्सचे इश्यूज काय, त्याचे चॅलेंजेस काय, तर हे असे
9 ते 10 पॉईंट तुम्ही लिहून येऊ शकता. तर काय पॉईंट आहेत? ओव्हर इंडेप्टेडनेस, जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलो 50% पॉईंट्स तेच आहेत. ते शॉर्टमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर मागची स्लाईड बघा, तेच पाठ केले तरी चालते. थोडेफार ह्याच्यातले व्हॅल्यू ॲडिशन करा आणि एक्झाममध्ये तशा प्रकारे लिहून आलं तरी चालतं. ओव्हर इंडेप्टेडनेस म्हणजे मल्टिपल लोन घेतात आणि त्यांना रिपेमेंटसाठी डिफिकल्टी येणार. मग त्याच्यामुळे काय होणार? जास्तीत जास्त डिफॉल्ट्स होणार. देन आहे इंटरेस्ट रेट. आपलं गव्हर्नमेंट लोकल एरियामध्ये काम करत असतं स्मॉल फायनान्स बँक, त्यांना गव्हर्नमेंटवरती डिपेंड पण राहावं लागतं आणि जास्तीत जास्त डिपॉझिट कमी असतात, लोन जास्त दिल्यानंतर, आणि त्या लोन थ्रू पण अर्धे डिफॉल्ट मारतात. डिफॉल्ट मारल्यानंतर मग काय करणार? मग त्याच्यामुळे काय करणार बँक? जेवढं काही आपल्याला समजा 100 लोकांना लोन द्यायचं आहे, तर हे 100 लोकांना देतात, पण 50 लोकांना काय करणार? हे हाय इंटरेस्ट रेटवरती लोन देणार. म्हणजे हे 50 उरलेले डिफॉल्ट पण केले तर ह्या इंटरेस्टमधून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो. देन आहे लॅक ऑफ फायनान्शियल लिटरेसी. लोनचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत? अशा प्रकारे लोकांना माहीत नसतात. तर त्याच्यामुळे फायनान्शियल लिटरेसी, अवेअरनेस, एज्युकेशन, स्किल्स डेव्हलपमेंट हे होणं पण गरजेचं आहे मित्रांनो. देन आहे क्रेडिट रिस्क. क्रेडिट रिस्कमध्ये आपण क्रेडिट वर्दीनेस बघू शकत नाही. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त लोन द्या म्हणायचं. कसल्याही प्रकारे त्याला कोलॅटरल वगैरे कमी प्रमाणात देणे, त्याचं सिबिल आहे का नाही माहीत नाही. इन्फॉर्मल सावकारकडून लोन घेतलेलं, आता मायक्रो फायनान्स आलेले, तिकडं जा, लोन घ्या. ह्याच्यामुळे त्याचं पण एक क्रेडिट वर्दीनेस आपल्याला चेक करणं गरजेचं असतं मित्रांनो. जसं तुम्ही कमर्शियल बँकमध्ये जाता, प्रायव्हेट बँकेमध्ये जाता, तुमचं लोन चेक करून तुम्हाला पैसे कंपनी लोन देत असते किंवा बँक लोन देत असते. परंतु मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनमध्ये ते एक चॅलेंजेस आहे मित्रांनो. देन ऑपरेशनल कॉस्ट. आपल्याला रुरल एरियामध्ये करायचे आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, डेव्हलपमेंट कॉस्ट, आणि तिथं जास्तीत जास्त कमी डिपॉझिट्स असतात. कसं मग एवढं सगळं ऑपरेशनल इफिशियन्सी मेंटेन करणार? त्यासाठी त्यांच्यासाठी त्याच्यावरती बर्डन येणार. मग ते त्यांचं एक डिमोटिवेशन होणार त्यामध्ये. देन रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, जे गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन, कंप्लायन्स, बर्डन्स वगैरे येणार. त्याच्यामध्ये पण त्यांना ते रेग्युलरली फॉलो करावं लागतं. समजा PSL नॉर्म्स आहेत, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. त्यामध्ये गव्हर्नमेंट आज 75% म्हणले, उद्या 100% PSLला द्या लोन म्हणतं. म्हणजे PSLमध्ये काय असतात? हेल्थ, एज्युकेशन आणि ॲग्री, असे मेन जे इम्पॉर्टंट आहेत रुरल एरियामध्ये साठी, त्या अशा सेक्टरमध्येच तुम्हाला लोन द्यावं लागते. ज्या बिझनेससाठी लोन तुम्ही देऊ शकत नाही. हे काय कंप्लायन्सेस, बर्डन्स आहेत, रेग्युलेटरी चॅलेंजेस आहेत, ह्याला पण आपल्याला टॅकल करणं महत्त्वाचं असतं आणि हे एक इंटरफेरन्स आहे. देन पॉलिटिकल इंटरफेरन्स. जास्तीत जास्त लोकल एरियामध्ये पॉलिटिशियन राज असतं. अरे ह्याला लोन दे रे, त्याला लोन दे रे. मग त्याच्यामध्ये बँक गणते मित्रांनो. तर अशा प्रकारे हे एक पॉलिटिकल इंटरफरन्स हे एक चॅलेंज आहे. देन आहे जेंडर डिस्पॅरिटीज. तर जास्तीत जास्त वुमेनला आपल्याला प्रमोट करायचं आहे, परंतु वुमेनला काय फायनान्शियल बॅकिंग नसते, लिटरसी नसते. मग त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त मेन्सला पण लोन देण्यासाठी आपण एक बायस राहतो मित्रांनो. तर मग ते जेंडर डिस्पॅरिटी पण होण्याचा प्रयत्न आहे, चॅलेंजेस आहे. देन आहे इम्पॅक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर. जसं मी आता बोललो, सायक्लोन आलं, फ्लड आलं, अर्थक्वेक आलं, त्याच्यामुळे तुमच्या गावची इकॉनॉमी, तुमच्या लोकल रुरल एरियाची इकॉनॉमी डिस्टेबलाइज होते, कोलॅप्स होते. ते कोलॅप्स झाल्यानंतर मग त्यांना रिगेन करण्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्ट लागतो, हे लागतो, ते लागतो. मग ते त्यांचे सगळं लाईव्हलीहूड बर्बाद होणार. मग ते पैसे कसं वापस देणार? ते एक इम्पॉर्टंट चॅलेंजेस आहे. हे अशा प्रकारे त्यांचे इम्पॉर्टंट चॅलेंजेस आपण लिस्ट डाऊन करून एक्झाममध्ये लिहून येऊ शकतो मित्रांनो. हे एकदम इझी भाषेत सांगितलेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि एक्झाममध्ये लिहून या. देन आहे व्हॉट इज मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन काय, त्याचे टाइप्स काय, बेनिफिट्स काय, आणि इश्यूज काय मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनमध्ये. इश्यूज तर आपण हे बघितले, हे पण इश्यूज जसे असतात तुम्ही लिहू शकता. तर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे डिफिनेशन काय? इट्स अन ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड फायनान्शियल सर्व्हिसेस सच एज मायक्रो लोन, सेव्हिंग अकाउंट, इन्शुरन्स, पेमेंट सर्व्हिसेस टू द लो इन्कम इंडिव्हिज्युअल अँड मायक्रो एंटरप्राइजेस हू लॅक ॲक्सेस टू द ट्रॅडिशनल बँकिंग सर्व्हिसेस. ज्यांना ट्रॅडिशनल बँकिंग सर्व्हिसेसला ॲक्सेस नाही, अशा लोकांना लोन देणे, सेव्हिंग अकाउंट देणे, इन्शुरन्स प्रोडक्ट देणे, त्यांच्यासाठी एक इस्टॅब्लिशमेंट इन्स्टिट्यूशन क्रिएट करणे, त्याला आपण म्हणतो मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. ह्याच्या टाइप्स काय आहे? NBFC आहेत, जसे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. देन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, कोऑपरेटिव्हज आहेत, क्रेडिट युनियन्स आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, आणि कमर्शियल बँक विथ स्पेशलाइज्ड डिव्हिजन फॉर द मायक्रो फायनान्स. हे अशा प्रकारे हे ह्याचे बँकिंगचे टाइप्स आहेत. देन ह्याचे बेनिफिट्स काय? आपण जसं बघितले मायक्रो फायनान्सचे, फायनान्शियल इन्क्लुजन करणे, पॉवर्टी इलिव्हेशन करणे, वुमेन एम्पॉवरमेंट करणे, बिझनेस माइंडसेट क्रिएट करणे, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट करणे, प्रमोशन करणे, आणि ओव्हरऑल कम्युनिटी डेव्हलपमेंट करणे, आणि इनकरेज टू द ओव्हरऑल डेव्हलपमेंट, कॅपॅसिटी बिल्डिंग, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन. हे सर्व त्याचे बेनिफिट्स आहेत. इश्यूज काय आहेत? इश्यूज ओव्हर इंडेप्टेडनेस, मल्टिपल लोन घेऊन ते जातात, हाय इंटरेस्ट रेट आहे, मिशन ड्रिफ्ट आहे, रेग्युलेशन प्रॉपर नाहीत, एक्स्ट्रीम रेग्युलेशन आहेत, कंप्लायन्सेस बर्डन्स आहेत. देन डिपेंडन्सी ऑन एक्सटर्नल फंडिंग. जसं की आपल्याला डिपॉझिट्स कमी असतात, लोन जास्त द्यावं लागतं, मग ते डिपेंड राहणार आहे गव्हर्नमेंटवरती आणि अदर बँकिंग सिस्टीमवरती, नाबार्ड सारख्या वगैरे. हे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचे टाइप्स आणि बेनिफिट्स आणि इश्यूज झाले. देन आहे याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट केस स्टडीज आहेत मित्रांनो. केस स्टडीज खूप इम्पॉर्टंट असतात. केस स्टडीजमध्ये काय, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन डेव्हलप करण्यासाठी असे कोणते केस स्टडीज किंवा काय एक रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय होते? त्याच्यामध्ये 2 आपल्याला इम्पॉर्टंट केस स्टडीज दिलेले आहेत ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये. कोणते एक्झाम्पल्स आहेत? स्वयं कृषी संगम एक इन्स्टिट्यूशन आहे, जे की 1997ला विक्रम अकुला ह्या माणसाने NGO म्हणून स्थापन केले होते. ह्याच्यामध्ये काय एम होतं? जास्तीत जास्त फायनान्शियल सर्व्हिसेस लो इन्कम इंडिव्हिज्युअलला, पर्टिक्युलर वुमेनला
रुरल एरियामध्ये प्रोव्हाईड करणे हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं मित्रांनो. त्याच्यात त्यांनी रोल काय प्ले केला, जास्तीत जास्त मायक्रो क्रेडिट प्रोव्हाईड केले, स्मॉल लोन टू द बॉरोवर्स, एम्पॉवरिंग देम टू स्टार्ट एक्सपांड बिझनेस, देन फायनान्शियल इन्क्लुजनसाठी मदत केली, त्यांना बँकिंग सुविधा प्रोव्हाईड केली, वुमेन एम्पॉवरमेंटला केले. वुमेन ते काय करतात, वुमेनला ड्रायव्हर ऑफ चेंज असं समजतात आणि जास्तीत जास्त वुमेनला फायनान्शियल इंडिपेंडंट बनवणे, त्यांच्यावरती स्टँड करणे, त्यांना जबाबदारी देणे आणि ओव्हरऑल एक वुमेन ड्रायव्हर ऑफ चेंज असं कन्सिडर करून त्यांना प्रमोट करणे, असं ह्या स्वयं कृषी संगमनं काम केलेलं आहे. देन सोशल इम्पॅक्ट, ओव्हरऑल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यांना क्रेडिट देऊन आणि अदर फायनान्शियल सर्व्हिस देऊन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक बूस्ट करण्यासाठी ते मदत करतं. देन काय चॅलेंजेस फेस केले यांनी, तर यांनी हाय इंटरेस्ट रेट ठेवलं होतं मित्रांनो, त्याच्यामुळे यांना एक चॅलेंजेस फेस करावं लागले, जेणेकरून यांच्यावरती डिफॉल्टरच्या केसेस झाल्या, म्हणजे ज्याच लोकांनी एन-पी-एमध्ये अकाउंट गेले त्यांचे, कारण एवढं हाय इंटरेस्ट रेट होतं जे रिपे करू नाही शकले. देन रेग्युलेटरी इश्यूज पण होते यांना, काय एरियामध्ये पर्टिक्युलरली जसं पी-एस-एल नॉर्म्स वगैरे म्हणतो आपण, तसे यांना नॉर्म्स वगैरे टाकले, त्याच्यामुळे चॅलेंजेस आले. तर मग हे डबघाईला लागले, त्यामुळे रिपेमेंट प्रेशर आलं बॉरोवरती आणि स्पेशली नॅचरल डिझास्टर वगैरे त्या एरियामध्ये जास्तीत जास्त हे काय कृषी संगम आंध्र प्रदेश एरियामध्ये ॲक्टिव्ह होती. तर आंध्र प्रदेश एरिया हे कोस्टल एरिया आहे, कोस्टल एरियामध्ये काय फ्लड, सायक्लोन येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात मित्रांनो. तर ह्यामध्ये कृषी संगमला खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. त्यामध्ये यांनी लॉस खाल्ला, त्या लॉस खाल्ला आणि मग रिकव्हरीसाठी यांना खूप टाईम लागला. तर यांनी काय लोन 550 करोडचे दिले होते, त्यामध्ये 40 करोड लॉस खाल्ला आहे 2012ला. तर अशा प्रकारे हे बर्डन फेस करतात. तर अदर फायनान्शियल डेटा काय, 2018 नंतर त्यांची फायनान्शियल पोझिशन थोडी सुधारली. त्यांनी 1.5 बिलियनचा टर्नओव्हर केला 2018ला आणि त्यामध्ये 7 मिलियन म्हणजे 70 लाख लोकांना त्यांनी सर्व्हिसेस प्रोव्हाईड केले. अशा प्रकारे थोडे बेनिफिट्स पण यांचे झाले आणि ओव्हरऑल त्यांचे सगळ्यात असून 20 मिलियन म्हणजे 2 करोड प्रॉफिट पण बुक केला त्यांनी, 2 करोड डॉलर्समध्ये मित्रांनो. अशा प्रकारे हे कृषी संगम मायक्रो फायनान्सने काम केलं होतं. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट, जसे की बांगलादेश ग्रामीण बँक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय 1983ला नोबेल लॉरेट, नोबेल जिंकलेलं आहे मोहम्मद युसूफ यांनी ग्रामीण बँक चालू केली होती. तर ह्याचं काय ऑब्जेक्टिव्ह होतं, जास्तीत जास्त मायक्रो क्रेडिट देणे आणि सोशल बिझनेसला प्रमोट करणे हे एक ऑब्जेक्टिव्ह होतं. यांना आपण मायक्रो क्रेडिट पायनियर पण म्हणू शकतो. यांनी स्मॉल लोन प्रोव्हाईड केलं पुअर इंडिव्हिज्युअलला, वुमेनला, ते बिझनेस स्टार्ट करणे आणि जास्तीत जास्त पॉवर्टीच्या जाळ्यामधून बाहेर पडणे हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं आणि ते फुलफिल केले त्यांनी. देन सोशल बिझनेसेस, आयडिया ऑफ बिझनेस वेअर प्रॉफिट्स आर रिइन्व्हेस्टेड टू द बेनिफिट बॉरोवर्स अँड कम्युनिटीज रॅदर दॅन मॅक्सिमायझिंग शेअर होल्डर्स रिटर्न. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट रिइन्व्हेस्ट करून बिझनेसला डबल उंचाईला घेऊन जाणे हे त्यांनी काम केलेलं होतं. देन वुमेन एम्पॉवरमेंटला, पर्टिक्युलरली वुमेनला ॲज अ ड्रायव्हर ऑफ चेंज त्यांनी कन्सिडर करून त्यांना इफेक्टिव्हली क्रेडिट देऊन युटिलाइज करण्याचं शिकवलं आणि जेणेकरून ते हाऊसहोल्ड वेलफेअरसोबत इकॉनॉमिक वेलफेअरला पण मदत केली वुमेनने आणि ओव्हरऑल पॉवर्टी एलिव्हेशन म्हणजे पॉवर्टी रिड्यूस करण्यासाठी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी यांनी मदत केली. परंतु ह्यांनी काही चॅलेंजेस पण फेस केले. त्याच्या अगोदर काय सक्सेसेस होते, एम्पॉवरमेंट त्यांनी केली, रेप्लिकेशन काय केलं, ग्रामीण बँकचे व्हेरियस कंट्रीजमध्ये यांचं रेप्लिकेशन झालं, म्हणजे ह्यांची सिस्टीम खूप चांगली होती. तर प्रत्येक देशामध्ये ह्यांच्यासारखी सिस्टीम अप्लाय करायला गेले, त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार पण भेटला युनुस यांना. तर सोशल इम्पॅक्ट काय झालं, याच्यामुळे काय झालं, जास्तीत जास्त लोक पॉवर्टीच्या बाहेर आले आणि जास्तीत जास्त लोक एक सेल्फ रिलायंट झाले, सेल्फ इंडिपेंडंट झाले आणि जास्तीत जास्त बिझनेस ओरिएंटेड झाले. ह्या मायक्रो फायनान्स यांच्या जे बांगलादेश ग्रामीण बँकमुळे हे पॉसिबल झालं करणं. देन आहे चॅलेंजेस, सस्टेनेबिलिटी हे इश्यूज झाले, ते फायनान्शियल सस्टेनेबिलिटी, आउटरीच, क्वालिटी ऑफ सर्व्हिस याच्यामध्ये थोडं त्यांची गडबड झाली. then क्रिटिसिझम काय, हाय डेब्ट झाले, प्रत्येकाला जास्त डेब्ट झाले, हाय इंटरेस्ट रेट झाले, त्यामुळे कन्सर्न्स क्रिएट झाले, रिकव्हरी प्रॅक्टिसेस चांगल्या नव्हत्या यांच्या. तर त्यामुळे यांना गंडा खावा लागला. गंडा खाल्ल्यानंतर मग यांनी डुबले बाई, डबकायला गेले. ओव्हरऑल ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजे ऑपरेशनल इफिशियन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर, सॅलरी, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात आणि त्यामध्ये पण हे थोडंफार कमी पडले. हे अशा प्रकारे ग्रामीण बँकेचे सक्सेस अँड चॅलेंजेस आपण डिस्कस केले. केस स्टडी झाली तर आपण असं लिहू शकतो, त्यांचे काय रोल प्ले केले, सक्सेस काय होतं, चॅलेंजेस काय होते. अशा प्रकारे बांगलादेश ग्रामीण बँकचे आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या. देन हे काय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत मित्रांनो आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये. अशा कोणत्या कन्सेप्ट आहेत, तर पहिली कन्सेप्ट आहे आपली व्हॅल्यू चेन फायनान्स. व्हॅल्यू चेन फायनान्स म्हणजे काय असतं मित्रांनो, पर्टिक्युलरली समजा फॉर एक्झाम्पल एक चेन आहे ॲग्रिकल्चर. ह्या ॲग्रिकल्चर चेनमध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं फार्मर असतो. फार्मरला काय लागतं, बियाणे लागतं, सीड्स लागतात. देन फार्मर काय करतो, नंतर त्याला इक्विपमेंट्स लागतात शेती करण्यासाठी. ते इक्विपमेंट्स कुणाकडून घेणार, कंपनीकडनं घेणार. ते इक्विपमेंट झाल्यानंतर कंपनीला तो माल विकणार, कंपनीला काय म्हणणार, सेल आपण म्हणतो, सेल करणार. त्याचं आपलं जे प्रोड्यूस झालेलं आहे कंपनीला सेल करणार. कंपनी मग ते रिटेल कन्झ्युमरला विकणार, होलसेलरला देणार, डिस्ट्रिब्युशनला देणार. हे अशी एक सायकल असते मित्रांनो. त्या व्हॅल्यू चेनमध्ये प्रत्येक म्हणजे फार्मर, इंडिव्हिज्युअल प्रोसेसर, पुन्हा होलसेलर, रिटेलर, ह्या प्रत्येकांना लोन देणे एका व्हॅल्यू चेनमध्ये आणि जास्तीत जास्त बिझनेस एक्सपांड करणे हे व्हॅल्यू चेन फायनान्सचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे. तर कसं लिहायचं झालं, व्हॅल्यू चेन रेफर्स टू द यूज ऑफ व्हॅल्यू चेन अँड द वे इन विच इट सपोर्ट द
participants by tailoring the services, म्हणजे tailoring means providing services and products to one or more points in a value chain in order to reduce risk and cost of financing and increase overall efficiency in the financial chain, in a value chain as a whole. तर ओव्हरऑल एका चेनमध्ये सगळ्यांची रिस्क कमी होणे, इफिशियन्सी वाढणे आणि प्रत्येकाला लोन सपोर्ट देणे, हे व्हॅल्यू चेन फायनान्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो. एक्झाम्पल काय, जसं आपण बघितलं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये व्हॅल्यू चेन फायनान्सिंग हेल्प फार्मर्स टू बाय सीड्स, इक्विपमेंट, प्रोसेसर परचेस क्रॉप्स, डिस्ट्रीब्युटर ट्रान्सपोर्ट गुड्स अँड रिटेलर स्टॉक्स इन्व्हेंटरी. इट प्रोव्हाइड्स टेलर्ड लोन्स टू ईच प्लेअर, इन्शुरिंग स्मूथ ऑपरेशन फ्रॉम फार्म टू मार्केट. फार्म टू मार्केट म्हणजे इथं फार्मरपासून ते हे मार्केटपर्यंत चालले, ह्या सर्वांना लोन प्रोव्हाइड देणे अल्टिमेटली कशासाठी, बुस्टिंग प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी फॉर ऑल द इन्व्हॉल्ड स्टेक होल्डर्स. तर अशा प्रकारे हे व्हॅल्यू चेनचं काम असतं. तर हे व्हॅल्यू चेन फायनान्सिंगमध्ये आपण कसे आयडेंटिफाय करणार, वेज ऑफ व्हॅल्यू चेन फायनान्सिंग. तर त्याच्यामध्ये की प्लेयर्स आयडेंटिफाय करणार, त्यांचं फायनान्शियल नीड्स आपण आयडेंटिफाय करणार, ॲसेस करणार, देन त्यांना टेलर करणे, प्रोव्हाइड करणे. टेलरिंग मीन्स प्रोव्हाइडिंग स्पेसिफिक सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू देअर नीड्स. देन मिटिगेट रिस्क, फॉस्टर कोलॅबरेशन, इनहान्स इफिशियन्सी अँड कॉम्पिटिटिव्हनेस. हे व्हॅल्यू चेन फायनान्सचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे व्हॅल्यू चेन फायनान्स आलं तर तुम्ही त्याची डेफिनेशन लिहायची, आणि व्हॅल्यू चेन फायनान्स 2 मार्काला फिक्स आपल्याला डेफिनेशन लिहा म्हणून येतं, आणि 5 मार्काला ते जर लिहा एक्सप्लेन करा विथ इट्स एक्झाम्पल, जर असं म्हणलं तर अशा प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. देन आहे चिट फंड फायनान्स. मित्रांनो चिट फंड फायनान्स खूप इम्पॉर्टंट आहे. चिट फंड फायनान्समध्ये काय, एक प्रकारचं वर्किंग सांगतो तुम्हाला, शॉर्टमध्ये वर्किंग सांगतो. याच्या वर्किंगवरती आपण एक स्पेशल व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत. तर डिटेलमध्ये सांगतो वर्किंगमध्ये, ह्या व्हिडिओ पर्टिक्युलरली खूप लेंदी होतात, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये. तर काय, वर्किंग चिट फंडमध्ये 10 ते 15 इंडिव्हिज्युअल असतात, मॅक्सिमम पण असू शकतात. ते काय करतात, स्वतः मंथली कॉन्ट्रीब्युशन, फॉर एक्झाम्पल 1000 म्हणला तर 15 लोकांनी केलं तर हे 1000 किती होणार, 15,000. हे 15,000 ज्या ह्या 15 पैकी लोकांना भेटणार, म्हणजे गरज आहे, ते ऑप्शन थ्रू त्यांना देणार. ऑप्शनमध्ये काय करणार, बिडिंग लावणार, म्हणजे पहिलं हे लावणार 50%, 60%, म्हणजे आपलं टोटल कॉर्पस किती आहे, 15,000चं. तर पहिल्यांनी समजा हायेस्ट बिडरला ते ऑफर आपण देत असतो. म्हणजे पहिल्यांनी समजा 50% बोलला, तर 50% हायेस्ट आहे, त्याच्या अगोदर 40%, 30% बोलले होते. तर त्या 50% वाल्याला आपण लोन देतो, आणि त्यामध्ये काय कमिशन्स असतात, कमिशन चार्जेस असतात. त्याला चार्जेस म्हणू शकतो, ते 5 to 10% मध्ये व्हॅरी करत असतात. ते चार्जेसवरती त्याला आपण अमाऊंट काटून देतो उरलेली. तर अशा प्रकारे चिट फंडची ओव्हरऑल कन्सेप्ट असते. चिट फंड फायनान्स म्हणजे काय, इट्स टाइप ऑफ फायनान्स सेव्हिंग बॉरोइंग स्कीम पॉप्युलर इन सम पार्ट्स ऑफ वर्ल्ड, particularly in India. In cheat fund, a group of individuals come together, pool their resources, and contribute fixed amount of money periodically, usually monthly. तर अशा प्रकारे जसं मी म्हणलं, ऑप्शन बिडिंग थ्रू एक पर्टिक्युलर ग्रुप येणार, पैसे कॉन्ट्रीब्यूट करणार, आणि त्याचं थोडंफार कमिशन जो हँडल करतोय सर्व्हिस स्कीम, त्याचं थोडंफार कमिशन काढून उरलेली अमाऊंट त्याला देणार, आणि बाकीची जी अमाऊंट उरलेली असते 50%, तर ते डिव्हिडंड म्हणून त्यांना वापस जाणार. म्हणजे ओव्हरऑल तुमचं समजा 15,000 मध्ये 7,500 तुमचं लोन दिलं, त्याच्यामधले चार्जेस कट करून त्याला दिले, उरलेले 7,500 प्रत्येक ह्या 15 लोकांना डिवाइड करून भेटणार, जेणेकरून त्याला इंडिव्हिज्युअली 500-500 रुपये तर भेटणार ॲज अ डिव्हिडंड. म्हणजे त्याचं ओव्हरऑल किती झालं, 10,000 रुपयाची स्कीम होती, त्याला 500 रुपये डिव्हिडंड भेटलं, म्हणजे 500 रुपये नेट त्याचे चार्जेस झाले. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय, फायनान्शियल इन्क्लुजन होणे, कम्युनिटी बिल्डिंग होणे, लोअर इंटरेस्ट देणे, फ्लेक्झिबिलिटी देणे, डायव्हर्सिटी युजेससाठी ते मदत करणे, त्याचं गरज असते मित्रांनो. हे पर्टिक्युलरली आपण ह्याच्यामध्ये बघतो. देन डिसएडव्हान्टेज काय, रिस्क होऊ शकते, रेग्युलेटरी गॅप्स आहेत, त्याच्यामध्ये रेग्युलेशन नाही आहे एक प्रकारचं, प्रॉपर रेग्युलेशन नाही आहे, स्कॅम झालेले आहेत भरपूर, शारदा चीट फंड स्कॅम वगैरे. ते आपण स्कॅम वगैरे नेक्स्ट डे स्पेशल व्हिडिओ जेव्हा घेऊन येऊ, त्या स्पेशल व्हिडिओमध्ये ते स्कॅम वगैरे डिस्कस करू चिट फंडचे. देन डिपेंडन्सी असते जास्तीत जास्त लोनची, आपल्याला इंडिव्हिज्युअलवरती कॉन्ट्रीब्युशन्स जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे, जास्तीत जास्त लोन पाहिजे असेल तर. देन डिफॉल्ट रिस्क, जास्तीत जास्त डिफॉल्ट करू पण शकतात हे इंडिव्हिज्युअल्स, ते पण एक रिस्क आहे. अशा प्रकारे चिट फंड फायनान्स वर्क करत असतं मित्रांनो. देन आहे आपलं शॅडो बँकिंग. शॅडो बँकिंग काय असतं मित्रांनो, जसे ट्रॅडिशनल बँकिंग वर्क करत असते तसंच वर्क करत असते, परंतु हे इन्फॉर्मल वेने वर्क करत असते. याला फॉर्मल बँकिंग काय नसतं, रूल्स रेग्युलेशन्स काहीच नसतात, इन्फॉर्मल वेने काम करत असतं. त्याला आपण कसं डिफाईन करत असतो, डिफाईन इट अ सिस्टम ऑफ फायनान्शियल इंटरमिडिएटरीज ॲक्टिव्हिटीज दॅट ऑपरेट आउटसाइड ट्रॅडिशनल बँकिंग सेक्टर बट परफॉर्म सिमिलर फंक्शन टू द बँक सच एज क्रेडिट इंटरमिडिएशन, लिक्विडिटी प्रोव्हिजन अँड मॅच्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन. हे अशा प्रकारे हे काम करत असतं, बँकिंग सारखंच काम करत असतं, फक्त इन्फॉर्मल सेक्टरमध्ये बँक करत असतं, त्या काम करत असतं, त्याला म्हणतो आपण शॅडो बँकिंग. तर याचं काम काय, दीज ॲक्टिव्हिटीज ऑफन इन्व्हॉल्व एंटिटीज लाईक इन्व्हेस्टमेंट बँक, हेज फंड्स, देन मनी मार्केट फंड, अदर नॉन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सच एज NBFCs वगैरे. बट ते डू नॉट ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. पब्लिककडून ते डिपॉझिट ॲक्सेप्ट नाही करत, पण त्यांना फॅसिलिटीज देत असतात, परंतु ते डिफरंट काइंड थ्रू पैसे घेत असतात मित्रांनो. तर ह्याचे प्रोज काय, म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय, डायव्हर्सिफाय फंडिंग, म्हणजे अल्टरनेटिव्ह फंडिंग बियॉन्ड बँक,
इन्हान्सिंग लिक्विडिटी, ड्रायव्हर्स ऑफ इनोव्हेशन, जास्तीत जास्त प्रोडक्ट इनोव्हेशन होणार, मार्केट इफिशियन्सी वाढणार. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट, इनेबल इफेक्टिव्ह रिस्क ट्रान्सफर मेकॅनिझम. देन एक्सपांड ॲक्सेस टू क्रेडिट, जास्तीत जास्त लोकांना बँकिंग, ट्रॅडिशनल बँकिंगचा ॲक्सेस नाही आहे, शॅडो बँकिंग थ्रू त्यांना जास्तीत जास्त ॲक्सेस भेटतं, जास्तीत जास्त लोन भेटतं. त्याच्यामुळं काय ओव्हरऑल इफिशियन्सी वाढते आपली आणि इकॉनॉमिक ग्रोथला मदत होत असते. त्याचे काय कॉन्स पण आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय, रेग्युलेटरी स्ट्रक्चर नाही होय, लेस ओव्हरसाईट, रेजिंग सिस्टमॅटिक रिस्क आहे, कॉम्प्लेक्सिटी, ओपेसिटी आहे. ओपेसिटी म्हणजे ओपेक सिस्टीम, ज्याला ट्रान्सपरन्सी नाही आहे, काय चाललंय मनमानी कारभार पण चालू शकतो. डिफिकल्टी टू मॉनिटर आहे आणि कॉजिंग मार्केट डिस्रप्शन पण. एखादी चिटफंडची स्कीम जर सगळे डबगायला गेले तर सगळ्याचे पैसे बुडणार, डिस्रप्शन क्रिएट होणार मार्केटमध्ये, हे पण चॅलेंजेस आहे. देन लिक्विडिटी अँड स्टॅबिलिटी रिस्क आहे, एक्सपोर्ट टू लिक्विडिटी रिस्क, इनस्टॅबिलिटी ड्यू टू शॉर्ट टर्म फंडिंग. आणि कॅन्टेजियन इफेक्ट आहे, इंटरकनेक्टेडनेस कॅन स्प्रेड प्रॉब्लेम्स अँड हायटेन सिस्टमॅटिक रिस्क. म्हणजे इंटरकनेक्टेड सिस्टम असते, ज्याच्या थ्रू एक कोलॅप्स झालं तरी पत्त्याचं कसं असतं, स्लाइड्स असतात, एक पत्ता कोलॅप्स झाला तर सगळे पत्ते कोलॅप्स होतात. अशा प्रकारे हे सिस्टमॅटिक रिस्क पण घेऊन येत असतात. ह्याला टॅकल करणे, हे करणे ओव्हरऑल सिस्टम एक गव्हर्नमेंट बॅकिंग थ्रू, एक रेग्युलेशन, प्रॉपर रेग्युलेशन थ्रू ह्याला जर आपण चालवलं तर ओव्हरऑल ऑपरेशनल इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी आपण बिल्ड करू शकतो विथ ट्रान्सपरंट सिस्टीम. अशा प्रकारे हे शॅडो बँकिंग, हे रुरल फायनान्स, हे कन्सेप्ट आपण बघितलेत, व्हॅल्युएशन फायनान्स वगैरे. तर ह्या प्रकारे तुम्ही कुठलाही क्वेश्चन आला तर अटेम्प्ट करू शकता. सोप्या भाषेत सांगितलेत, पॉईंट फॉर्मॅटमध्ये सांगितलेत. ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल पीपीटीची, तुम्ही रिवाईज करा, रिपीट करा आणि जास्तीत जास्त एक्झाममध्ये मार्क घेऊन या. आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून कमेंट करा, एवढी मेहनत लागते तुमच्यासाठी ओव्हरऑल सगळं करून येण्यासाठी. एकतर कमेंट बघतं, कमेंट, लाईक, शेअर, डिस्क्राईब, काय काय लागतं ते सगळं करा तुम्ही, खटामन भरा ते कमेंट सगळे आणि आपल्या चॅनलला प्रमोट करा मित्रांनो. आपण आपले एवढं मेहनत करून आपल्यासाठी कंटेंट घेऊन येतो, त्याच्यासाठी तुमची जिम्मेदारी आहे की सर्व ज्या गोष्टी लाईक, शेअर, कमेंटच्या करणं भाग आहे. तर अशा प्रकारे आपण भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये लवकरात लवकर. धन्यवाद मित्रांनो.